नमस्कार, मी सुशांत घाटसावळीकर. न्यूज माझा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक बातम्या. अण्णा काय सांगाल, आज पंचायत समिती कार्यालयामध्ये आपण आढावा बैठक आयोजित केलेली होती, नेमके काय सविस्तर विषय बैठकीमध्ये होते? आज पंचायत समिती कार्यालयामध्ये गटविकास अधिकारी यांच्या सोबत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक असतील, प्रत्येक विभागाचे अधिकारी यांना एकत्रित घेऊन ग्रामपंचायतीतील कामांचा आढावा घेतला, योजनेचा आढावा घेतला. मावळ तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत ज्या काही पाणी योजना पूर्ण झाल्या आहेत त्यापैकी 84 योजना पूर्ण झाल्यात आणि 46 का 47 योजना या ग्रामपंचायतीनं हस्तांतरित करून घेतलेल्या आहेत. इतर कामं काही जे आहेत ती सुरू आहेत आणि काही कामं स्थगित देखील आहेत. परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी हिवाळी अधिवेशनात घोषणा केली की जल जीवन मिशन योजनेला साधारणतः 43 ते 45 कोटी रुपये 43 ते 45 हजार कोटी रुपयाचा निधी हा आधीचा जल जीवन मिशनला लागणार आहे. त्यातला पहिला टप्पा म्हणून 15,000 कोटी रुपयाचा निधी हा उपलब्ध केला जाईल आणि प्रत्येक तालुक्यातील जल जीवन मिशनच्या योजनेला वाढीव DPR किंवा जे अर्धवट DPR झाले होते ते पूर्ण करणं, जी कामं अर्धवट अवस्थेत आहेत ती पूर्ण करण्याकरता आणि ज्या ठिकाणी चुकीची कामं झाली आहेत ती सुद्धा कामं पुन्हा नव्यानं करण्याकरता म्हणून पहिल्या टप्प्यातले 15,000 कोटी रुपये मंजूर केलेत. आणि म्हणून आजच्या बैठकीतला सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की ज्या गावामध्ये जल जीवन मिशन योजनेच्या कामं अर्धवट अवस्थेमध्ये आहेत किंवा जी चुकीची झाली आहेत, काही भागात वाड्या वस्त्यांवरती पाईपलाईनच गेलेल्या नाही आहेत पाण्याच्या, तिथपर्यंत पूर्णपणानं पाईपलाईन झाल्या पाहिजे. काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या झाल्या पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी जॅकवेलची व्यवस्था करावी लागेल त्या ठिकाणी जॅकवेलची व्यवस्था अशा करता नव्याने DPR करण्याच्या सूचना आज संबंधित विभागाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील आदिवासी विभागामध्ये कातकरी समाज असेल, ठाकर समाज असेल, कोळी समाज असेल किंवा इतर समाजातल्या या कुटुंबांकरता जवळपास 750 घरं ही आपली घरकुलांच्या माध्यमातून मंजूर झाली होती. पहिल्यातली 750, आता पहिल्यातली किती हो? 550. पहिली एकूण किती आहेत? एकूण साधारणतः 1000 घर आहेत, परंतु 550 घरांना आपण इथे जागा साधारणतः म्हणजे 960-970 अशा काहीतरी आकडा मगाशी पाहिला. परंतु पहिल्या टप्प्यातले 550 घरं ही आपण कॉलनीचा एक टाईप प्लॅन तयार करून, म्हणजे काय होतं की काही आदिवासी बांधव येतात, आमचं घर बांधायचं पहिला हप्ता घेऊन जातात, थोडंफार बांधतात, दुसरा हप्ता घेऊन जातात, अर्धवट काम राहतं आणि त्यात जे काही शासकीय त्या घराला मान्यता मिळाली किंवा निधीची तरतूद केली त्यापेक्षा अधिकचा खर्च करून एक चांगल्या पद्धतीचं घर बांधण्याचं आम्ही नियोजित केलं. त्याकरता तालुक्यात काही कॉन्ट्रॅक्टर काम करतायत त्यांना विनंती केली की आपण यामध्ये सहभागी व्हावं आणि एक आपण श्रमदान म्हणतो की आपलं एक योगदान काहीतरी समाजाप्रती हे दिलं तर अधिकचं चांगलं काम होईल. त्यात कॉन्ट्रॅक्टरने देखील सांगितलं आम्हाला ज्या गावातले आपण कॉलनी बांधण्याचं काम द्याल त्या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू